आपल्या रायगड जिल्ह्यातील वडखल या गावचा आठवडा बाजार आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। जाऊया ज्या बाजारात आपणास काय मिळेल तर सुकी मच्छी बघा, या 500 रुपये किलो आहेत। हा पण 100 रुपयाला का? या आहेत त्या पेंडी सुक्या मासली बरोबर ओली मासली। असं मच्छी मार्केट आहे ना, तर तिथे बघा पंखे वगैरे बघू या, जरा युद्ध झालेले आतमध्ये। अरे वा, अरे वा, अरे बाबा बाबा। भाजीपाला व रानमेवा, ए भन रानमेवा, रानातले पाखरा। 60 वाले आहे, 50 वाले आहे, 20 वाले आहे। हा हा, मसाले व किराणा 280 रुपये किलो मसाला आहे आणि हळद रुपये किलोने मिळतो। इथे बघा 55 रुपये, 10 रुपये पासून स्टार्ट आहे साबण। इथे बघा हिरव्या हिरव्या कलरचे बांगडे बघा 150 रुपये। काय टी शर्ट आहे काय? माय बाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय, सर्वांना सविनय सादर नमस्कार। सर्वांचे आपल्या सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये भरभरून असे स्वागत करत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील आणि सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले परत एकदा भरभरून स्वागत आहे। मित्र हो, आता आगोट आपली आलेली आहे। आगोट म्हणजे काय की पावसाला, त्याच्यामुळे काय करतो आपण की पावसाळ्याची तयारी करतो। तर त्यासाठीच आपण आज आलो वडखलच्या बाजाराला, जो बाजार दर शुक्रवारी भरला जातो आणि तो दिवसभर असतो। परंतु मी कसं आहे की आता कसं दिवसाच्या उन्हाचा तडाखा असतो, मे महिना चालू आहे, त्यामुळे काय केलं की मी संध्याकाळी 5:30 नवनवीन गोष्टी आता आपल्या ब्लॉगमध्ये आपण इम्प्रूव्ह करत जाऊ। नवनवीन मार्केट, नवनवीन ठिकाणं आपण पाहतच जाऊ आणि हो, थोडीफार कॉमेडी पण आपण टाकत जाऊ, जेणेकरून तुम्हाला देखील ब्लॉग बघायला मजा येईल। तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून काय होईल की आपली जी गोष्ट आहे, आपला जो टॅलेंट आहे, तर तो अखंड जगभर जाईल। आपला वडखलचा रस्ता आहे, बाजूला आपण बघितलं तर बघा पारसिक बँक वगैरे सर्व काही म्हणजे गोष्टी आहेत तसं। आणि जाताना आपणास सर्वप्रथम आपला दर्शन होतं ते आपल्या रायगडचा स्पेशल पांढरा कांदा, आणि इकडे आपण आलो तर भेंडी आहे तिथे विकायला, मस्त वाटतं। जाऊया आपण। विशेष म्हणजे आठवडे बाजारामध्ये ही आपली भाजी जी असते, जी आपली जास्तीत जास्त विशेष करून स्थानिक शेतकऱ्यांची भाजी आपणास जास्त भेटेल। कुठल्याही बाजारात जा, तुम्हाला घोसाला आणि भेंडी ही जास्त मिळते, कारण कसं आहे की आपल्या या भूमीमध्ये घोसाला आणि भेंडी जास्त पिकले जाते। समोर आपणास दिसते कै सौ कुंदाताई मोकल आठवडा बाजार। हा वडखलचा बाजार आहे, दर शुक्रवारी लागतो। आता आपल्याला बाजारात प्रवेश करायचा आहे। लक्षात ठेवा, आपण कोकणातून येताना वडखल गावातून यायचं आणि वडखल गावातून आल्यानंतर समोरच बघा तुम्हाला खून देतो, म्हणजे कसं रस्त्यावर असल्यामुळे तुम्हाला जास्त काही सांगायचा काही प्रयत्न करायची गरज नाही आहे। जाऊया आतमध्ये। आतमध्ये भरपूर आता भाज्या फळं वगैरे विकायला आलेले आहेत। खरोखर सांगतो की फार छान असा मार्केट आहे। तर बाजारात आपण प्रवेश केलेला आहे। बाजारात आपण येताना बघितलं फळे आहेत, भाजी आहेत, पण हा मुलं कसं आहे खारेपाटचा विभाग आहे आणि खारेपाट तुम्हाला माहिती आहे म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये पेन खारेपाट वगैरे। तर इथं स्पेशल काय असतं तर विशेष म्हणजे सुकी मच्छी। तर आता आपण काय करणार आहोत की भाजीपाला वगैरे आहे किंवा काय आहे गोष्टी किंवा फळे वगैरे आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर ते आपण नंतर बघू। सर्वप्रथम आपण सुक्या माशीच्या म्हणजे सुक्या मासलीच्या सेक्शनमध्ये जाऊया। मला शेवटी आपण शोधत मच्छीच्या ठिकाणी आलेलो आहोत। जाऊया आपण। खऱ्या अर्थाने आता बाजारात म्हणजे कसं आहे सुरुवातच केली होती। विचार केला कसा आहे की वडखलचा बाजार, पवनारचा बाजार किंवा इंदापूरचा माणगावचा बाजार हे जास्तीत जास्त म्हणजे सुक्या मच्छीसाठी फेमस बाजार आहेत। म्हणून विचार केला की कसं आहे की ते मुख्य पदार्थ म्हणजे काय सुकी मच्छीच मिळते। की मच्छी म्हणजे काय आहे की आमच्या म्हणजे स्वयंपाकघरातलं एक सोनं आहे। आता पावसाला पण येत आहे आणि कसं आहे पावसाळ्यामध्ये शक्यतो म्हणजे मासेमारी पण असल्यामुळं जर तुम्हाला मासली पाहिजे असेल तर सुकी मासली फार मोठ्या प्रमाणात स्टोरेज करून ठेवतो। म्हणून हा बाजाराचा व्हिडिओ सुक्या मासलीपासून करतो। अजून या बाजारात बऱ्याचशा गोष्टी मिळतात त्या आपण बघणारच आहोत, परंतु आधी सुक्या मासलीपासून सुरुवात करूया। म्हणजे कसं होईल की मेन म्हणजे कसा स्वयंपाकघरातला प्रश्न जर मिटला तर आपली घरची लक्ष्मी देखील खुश होते। तर घरच्या लक्ष्मीला खुश करायचं आपल्याला ना, म्हणून काय करायचं की आपण सुकी मच्छी बघायची। वाव बघा, सुगंध ज्याचा येत होता ती म्हणजे आपली सुकी मच्छी। सुकी मच्छी आपल्या वडखलच्या बाजारात म्हटलं ना की पोयनाडप्रमाणेच वडखलचा बाजार तेवढाच आपला फेमस आहे सुकी मच्छीसाठी। आता जर आपण बघितलं तर इथे बघा मंदिर दिसताना तिथे लांबच लांब असा सुकी मच्छीचे सर्व व्यापारी बसलेले आहेत। हे सुकी मच्छी बघायला आलो आणि रानमेवा भेटला बघा। ए भन रानमेवा, रानातले पाखरांची रानच भेट झालेली आहे। अरे वा वा वा, मस्त बघू शकतो आपण, एकदम ताजा असा जवला भेटलेला आहे। हा ताट कसा ताई? बघा 50 रुपयाला हा ताट आहे। आणि इकडे जर आपण आलो तर इकडे हे काय? हे बघा मोदक। आपला मोदक ऐकला की नाव की गणपती लगेच आठवतात, परंतु बघा मच्छी देखील आहे मोदकाची। आणि हे बघा ही बिस्किट आहेत आपली, सॉरी बिस्किट पापलेट। हा आता हा बघा
म्हणजे काय की वडखलचं किती मच्छी मार्केट स्वस्त आहे ना बघा. 50 रुपयाला ताट आहे बघा. आता ताई त्याच्यामध्ये टाकतात. आता बघा तेवढा ताट टाकला आणि एक्स्ट्रा पण टाकला. आता आपण लाईव्ह बघितलेलं आहे. तर 50 रुपयामध्ये पिशवी बघा किती मोठी भरलेली आहे. अरे वा, हे बघा ग्राहकांची देवाणघेवाण. चला मस्त एक व्यवहार भेटलेला आपल्याला. आणखी पुढे जर आपण गेलो तर इथे दिसते काय, वा तुमच्याकडं हा बांगडे आहेत, बघा विविध प्रकारची मासे दिसते इथे. वाकटे आहेत. हा आता हा विविध जास्त मला शब्द कमी वापरायला लागेल, कारण प्रत्येक वेळी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायला लागेल ना त्याच्यामध्ये. छानपैकी बघा आजीकडे पण जाऊला आहे. आता तुम्ही बघितलं का ताईकडे पण जाऊला बघितला आणि आजीकडे पण जाऊला बघा. एकदम मस्त फ्रेश आहे, ताजा तरफरीत आहे. आणि हे काय कोळंबी आहे. ही अशी कोलंबी आहे म्हणजे आंबर. नाही, कोळंबी. हां हां हे बघा ही कोलंबी आहे. कोळंबी. ही कशी ताट आहे हा, 50 ला. बघा, हा 50 रुपये ताट आहे. आणि हे काय, नाकळे. ही बघा ही माकली. हा ताट कसं आहे 100. बघा 100 रुपयाला आहे. आणि आजी हा शिंगाला कसा आहे 200 रुपये किलो. बघा शिंगाला एक नंबर शिंगाला असा आहे एकदम फ्रेशमध्ये. वाव, चला आणखी पुढे जाऊया. वाव, हा बाजारात बघितला ना एकदम सुटसुटीत आहे, त्याच्यामुळे आपल्याला शूटिंग करायला मस्त आहे. अरे वा वा वा, काय बाजारात आलात. हां हां असू दे. तर आपण सुरुवातच करूया चटणीच्या बोंबलापासून. बोंबलाची चटणी म्हणजे काय यार, फास्ट फूडला पण तुमच्या हरवेल अशी बोंबलाची चटणी. हा कसा आहे बोंबलाचा ताट. हा 100 रुपयाला ना. बघा 100 रुपयाचा ताट बघा किती मोठा आहे. आणि पुढे आलो तर अजून आजीकडे काय मिळतं ते बघूया. वा बघा करंदी आंबार. हा म्हणजे सर्व वाटेवर असतं का, नाही, किलोवर पण. किलोवर पण आहे का. ओके ओके. बघा हा कसा आहे ताट. हा 100 ला. हा 100 ला. हां साहजिकच आहे. आणि ही 50 ना. हां आणि हा 50 ला. हा 50 ला. हा काय आहे. हे मोदका आहे, मोदका. आता मगाशी तर बघितलं तर मोठी मोदकं होती. छोटी आहे. ही छोटी मोदका काय. हां हां हे बघा 50 रुपये ताट आहे मोदकांचं. छान आहे. आणि आता आणखी बघितलं इकडे पण आजीकडं शिंगाला आहे विकायला. माझा चालला होता विचार की एका साईडला जायचं आणि एका साईडशी यायचं, परंतु नको. आपण आता दोन्ही साईडला विचार करून म्हणजे दोन्ही साईडला विचार जाऊया, जेणेकरून कसं आहे की आपला वेळ पण पुरेल आणि विशेष म्हणजे दुसऱ्या गोष्टी आपल्याला दाखवता येतील. बघा काकूकडे बघतो तर काय काकूकडे पेंडी विकायला आहेत. बरेच जण काय होतं की पेंडी आठवलं की एक आपला म्हणजे कसं की व्हेज म्हणजे शाकाहारी हा शब्द आठवतो. म्हणजे कसं आपण गाई म्हशीनं वगैरे अशा बऱ्याचशा पेंडी वगैरे देत असतो. परंतु ही पेंड कुठली आहे तर ही पेंड आपल्या कोलमाची, म्हणजे तो आपला खराबट्या कोलीम किंवा लेफा कोलीम असं बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात त्याला. म्हणजे नावं आहेत आपले स्थानिक शब्द आहेत तसं. हा देखील एक प्रकार म्हणजे कसा आहे की मच्छी वालवतो आपण मस्त अशी छानपैकी आणि करतो. पेंडी घ्या आणि छानपैकी आपल्या जेवणाचा जो आनंद आहे ना तो एन्जॉय. पेंडी वा एकदम बघा फाईन एकदम केली आहेत. असं वाटतं की पापडच आहे असा. कसा आहे हा ताट 100 रुपये नाही. बघा 100 रुपयाला किती पेंडी आहेत बघा. त्याच्यात लावून देतो 12 करून. हा लावून देता ना तुम्ही. ओके ओके. बघा 100 रुपये म्हणजे लावून देतात त्याच्यामध्ये. सध्या इथं 8 आहेत. 4 आहेत. हां बरोबर, म्हणजे 12 करतात. आणि इकडं हा काय हे कसा तुकडे आहेत. बांगडा. अरे वा काय म्हटलं बांगडा म्हटलं ना की हा खारवलेला बांगडा. हा वाटा कसा आहे. हा 200 रुपये सांगून 150 रुपये. हां हां बघा 200 रुपये सांगतील आणि 150 रुपयेपर्यंत म्हणजे बार्गेनिंग होत असते. ते एक मासलीच्या व्यापाऱ्याचा जो दुकान आहे ना एकदम भरभरून आहे. मी म्हटलं ना की पोयनानंतर जो नंबर लागतो तर तो आहे आपला वडखलचा बाजार. हां ही बघा ही सालशीन आणि ही मांदेली. म्हणजे कसं आहे बघा आपलं मला पर्यंत मांदेलीची पिल्लू वाटवते, पण जी सालशीन म्हणजे माशाचा प्रकार आहे एक. हा कसा ताट आहे बघा. हा 100 रुपयाला आहे. आपण 100 ला. हा पण 100 रुपयाला का. हा 50 ला. हा 50 रुपयाला आहे. हा बारकी बोंबील. हा हे छोटे बोंबील ना 100ला. बघा छानपैकी आहे. आणि आता पुढे आपल्याला अजून वाकट्या बिकट्यांचा भाव काढायचाच आहे, पण जाऊया आपण. प्रत्येक ठिकाणी व्हरायटी पाहायला मिळते. आपण काय करतो की प्रत्येक व्यापाऱ्याची एक दोन जो माल आहे तर त्याचा फक्त भाव विचारतो, कारण आपण प्रत्येकाचा भाव विचारत बसलं ना तर वेळ अशी येईल ना की सांगू शकत नाही. आता इकडे आपण आलो तर इथे बघा वाकट्या दिसतात. इथे इकडे बघा खारवलेलं ढोमं दिसतात. मी अल्ट्रावाईड यासाठी लावतो कारण व्यापाऱ्याकडं माल भरपूर आहे, त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीकडं कॅमेरा फिरवताना म्हणजे एकदा जरी फिरव तरी कवर होईल, म्हणजे अगदी कमी सेकंदामध्ये. आता ग्राहकांची गर्दी देखील तेवढीच होत आहे, बघू शकतो. या वाकट्या कशा आहेत प्रकार बघा 600 रुपये किलो आहेत. तरी फार म्हणजे स्वस्तच आहेत सगळीकडं. आणि आपला बोंबील 800 रुपये किलो ना. आणि ते माकली कशी आहे 300 रुपये पाव. हे बघा 300 रुपये पाव आहे माकली. एकदम मस्त अशी पिवळी फटक आहे. लाल
आणि इकडे आपण आलो. बाजाराची सुरुवातच आपण अगदी मच्छी मार्केटपासून केली आहे, कारण कसं आहे मच्छीसाठी फेमस असं मार्केट आहे. आणि जर आपण बघितलं तर प्रत्येक व्यापाऱ्याकडं मस्त छान छान आणि प्रत्येक मच्छी जी असते ना तर ती मच्छी एकदम फ्रेश मिळते. आता बघा इकडे आपण 4 ठिकाणी जाऊला पाहिला, एकदम फ्रेश दिसतो पांढरा फटाके वगैरे. आणि इकडे बघा बोंबील आहेत आणि हे आहेत आपली खारसुगर म्हणजे टेंगली. ही कशी आहे ताट? 100 रुपये का? बघा 100 रुपयाला ताट आहे. काय स्वस्त मासली आहे अशी आपली सगळीकडं. अरे वा 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 छान. काय बाजारात दुकान आहे आपलं कायमचं का? म्हणजे दर दिवस असतो का? ओके ओके. बघू शकतो बाबांकडे बघ आपल्याला काय काय मिळेल इथे. सर्व आपल्या लेडीजचे सौभाग्य वस्तू आणि पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर सगळे धागे इथे मिळतात. बघा पंढरपूर, शिर्डी, कोल्हापूर सर्व धागे इथे मिळतात. हा बघा तुम्हाला तिकडे जायची गरज नाहीये, डायरेक्ट वडखलला या आपल्या बाजाराला. आणि दर दिवस चालू असतो ना. हा बघितलं खाडा कधी नाही. हा बघा गृहोपयोगी वस्तू वगैरे सर्व काही आहे. आणि स्टार्टिंग फक्त सांगा कशी आहे वस्तूची स्टार्टिंग सगळं लेडीज कटलरी माल जनरल सगळा. ओके ओके. किंमत कशी स्टार्ट आहे? किंमत 20, 30, 50. हा बघा 20 रुपयापासून स्टार्ट अशी किंमत आहे. मच्छीच्या बाजाराला तुम्ही या. आणि हे चायनी प्युअर 130 रुपये. बघा चैनी प्युअर आहेत 130 रुपये. 130 रुपये 130 रुपये गॅरंटीचा माल नाही. ओके ओके. हा बघा जर तुम्ही बाजारात आलात ना इकडे बघा पिशवी मिळली पाहिजे. मी प्रत्येक बाजारामध्ये पिशवी ही दाखवतो का, कारण पिशवी नसली तर बाजारच होत नाही. बघा तिकडे मामांकडे पण पिशवी आहे बघा तिकडं. म्हणजे जर तुम्ही घरून पिशवी नाही आणली तरी या मिळणारच पिशवी. मस्त सेवा केली तुम्ही. इथं मच्छी मार्केट आहे, वरती मटणाचं दुकान आहे. जनतेचा रिव्ह्यू घेऊया. बाजारात आलात काय? दर शुक्रवार येत आहे? दर शुक्रवारी. काय आज विशेष काय? थोडं जवळ न्यायला आलो. हा 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 बरोबर. हा जवळ आवडतो का तुम्हाला एकदम? मस्त नाही भुजून लागते असं चटणीला रे. हा मस्त. आपण आता इकडे जर बघितलं तर बघा मावशीकडे काय भेटतं आपणास? वाकट्या. मावशी कशा आहेत वाकट्या? या बघा या 500 रुपये किलो आहेत. आणि म्हणजे कमी होतात ना किंमत. हा बघा कमी होते ते सांगताना आपल्याला सांगतात. शेवटी कसं आहे प्रत्येक व्यापाऱ्याला वाटतं की आपल्याला 2 पैसे मिळावं. आता छानपैकी संवाद चालू आहे इकडं. आपण जाऊया. आता एक आई आपल्याला भेटलेली आहे, तर ती आई आपल्याला पोयनाडच्या बाजारात भेटली होती. पोयनाडच्या बाजारात होते तुम्ही नाही? बरोबर. लगेच आपल्या माणसाकडे आपण आलेलो आहोत इथं. आणि इकडे बघितलं तर छानपैकी करंदी आहे. कशी आहे? 700 रुपये किलो. 700 रुपये किलो ना. बघा 700 रुपये किलो आहे. एकदम फ्रेश आहे एकदम. आणि चेहरा लक्षात ठेवा हा आपल्या अलिबागची मच्छी येते, कारण माणूसच तिकडचा आहे. आपण पोयनाच्या बाजारामध्ये देखील पाहिलेली आहे ना. आणि इकडे बघा बोंबील वगैरे सर्व काही आहेत. आणि यांच्याकडे विशेष म्हणजे ही पिठी वाकटी असते. ही वाकटी कशी आहे? ही बघा ही 800 रुपये किलो आहे बाजारात. हो या बाजारात आपण बघितलं ना तर बाजार फार मोठाच दिसतो. कारण आता जवळजवळ आपण म्हणजे अर्धा तास झाला मी फिरतोय, बाजारच संपत नाहीये ना. हा नुसता एकच सेक्शन चालू केलेला आपण, मच्छीचा सेक्शन आहे. नमस्कार. नमस्कार. दरवेळी बाजार येतात काय? हो दरवेळी. ओके ओके. कुठून आलात तुम्ही? मी शिरकीवरून येतो. शिरकीवरून येतात काय? ओके ओके. बाजार कसा म्हणजे कधीपासून लागतो हा बाजार? हा तुमचा कार्तिक एकादशी झाल्यानंतर मग मच्छी बाजार चालू होतो. मच्छी बाजार चालू होतो का? आणि पावसाळ्यात चालू असतो काय? नाही पावसाळ्यामध्ये चालू नसतो. ओके. पावसाळ्यामध्ये बंद होतो. म्हणजे कार्तिक एकादशी झाल्यानंतर चालू होतो. आणि चालू होतो. सकाळी किती वाजेपर्यंत सुरू होतो? हा सकाळी तुमचा 6:30, 7 वाजल्यापासून इथं यायला सुरुवात होते मच्छीवाल्यांची, ओके, ओके. विकणाऱ्यांची. आणि आणि साधारणतः 7:30, 8 वाजल्यापासून गिरायकाची गर्दी चालू होती. आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू असतो? संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतो. 8, 8:30 पर्यंत. ओके ओके. असं आहे का? ओके मस्त. धन्यवाद. हो वेलकम. धन्यवाद. चला आपण आणखी पुढे आलो तर इथे बारीक वागता येतात. तिथं चटणी पिटणीसाठी भुजून खावायला 1 नंबर येतात. हा कसा ताट आहे? हा बघा हा 100 रुपये. आणि हा बांगडा बघा इथे बांगड्याचं हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 100 रुपयाचे 6 बांगडे. आणि आता म्हणजे आजी भरत आहेत तिकडं, याचा अर्थ ग्राहकांनी देखील हजेर लावलेली आहे. किती आपल्याला मत्स्यप्रेमी मासेप्रेमी इथे या बाजारात दिसतील. आपणास एक मजाच येईल. आपण बाजार फिरूया. बाजारात आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो आणि जिथे आपणास काहीतरी वेगवेगळं वाटतं त्याच्यात आपण प्रत्येक गोष्टीचा भाव विचारलेला आहे. जर वेगळी काही गोष्ट दिसली की तिथं आपण घुसून नक्कीच म्हणजे भाव काढण्याचा प्रयत्न करू. आणि आता मी फक्त तुम्हाला दाखवतो की बाजार फक्त किती मोठा आहे. कारण बाजारात गोष्टीच अशा मोठ्या आहेत ना, तर फार मोठ्या अशा गोष्टी आहेत. सगळीकडे छान मोठाचे मोठा असा बाजार आहे आपल्या या वडखलचा. बाहेरून बघून वाटत होतं की छोटासा बाजार असेल काय, पण बाजारच एवढा मोठा आहे
तर काही म्हणजे सांगायला प्रश्नच मार्ग नाही आहे. घेतली बघा सुकट. हा बघा मगाशी जवला बोललो होतो तुम्ही ना. हा जवला घेतला बघा. हा जवला हा सगळ्यांचा आवडीचा असतो म्हणून बोलतो. मावशी काय कमी करत नाही. असं देव सध्या त्याचा भाव डिशेचे वाढलेले आहेत. काय करते तसं. आणि आता वादळ पण येऊन गेलाय. सुक्या मासलीचं सेक्शन आपण फिरलो. आता आपण जाऊया ओल्या मासलीच्या सेक्शनमध्ये. तुम्ही जर इकडे जर आला तर तुम्हाला एक मस्त छान अशी इमारत दिसेल. इमारत बघून असं तुम्हाला वाटत असेल की आपण मोठ्या अशा ऑफिसमध्ये चाललो. होय, तर मोठ्या ऑफिसमध्येच चाललोत आपण. कारण बाजारच असं आहे ना की सर्वांना सगळ्यांना ऑफिशियल करून टाकले. म्हणजे ऑफिशियल मासेवाली, ऑफिशियल फिश. जाऊया ना तर मी जास्त ऑफिशियल व्हायचं. सुंदर सुंदर असं तलाव आपल्या वडखलचं आहे. वाव, काय मेंटेन केलेलं आहे. इथल्या ग्रामपंचायतला देखील मानलं पाहिजे. हो, आणि त्याच्या समोर जर बघितलं तर ही आहे समोर आपली मासेची बिल्डिंग. बघा, सर्वसामान्य जे धंदेवाले आहेत त्यांना देखील ऑफिशियल असा दर्जा दिलेला आहे. खरं सांगतो की इथल्या राज्यकर्त्यांचे किती कौतुक करावे तेवढेच कमीच आहे. आलं तर आतमध्ये सगळीकडे आपणास ओल्या मासलीचा सेक्शन दिसतो. आता विशेष म्हणजे आपण कसं आहे की सुक्या मासलीसाठी आलेलो आहोत. आता इकडे आतमध्ये सर्व ओली मासली दिसते. इथे बघा कसं आहे की मोस्टली कोकणामध्ये माणूस फिरायला जातो. जाताना कसं आहे की त्याला वाटते की म्हणजे फिरायला गेलो तिथे आपण कसं मजा वगैरे करतो. जर तुम्हाला मासे घ्यायचे असतील, घरच्या तरी सुके मासे घ्यायचे असतील तर तुम्ही गाडी इकडे थांबून त्या बाजार देऊ शकता. आणि रेट अगदी रिजनेबल आहेत. म्हणजे आपण बघितलं तर इतर बाजार तुलनेमध्ये खूपच रेट रिजनेबल आहेत. आणि विषय म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं आहे तर खरेदी करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुकी मच्छी, ओली मच्छी, भाजीपाला वगैरे काय कडधन वगैरे पाहिजे ते सगळं घेऊ शकता. म्हणजे एका बाजारामध्ये ऑल इन वन हे सर्व काही मिळतं. कोकणातले बाजार हे विशेष म्हणजे यासाठीच प्रसिद्ध आहेत की तिथे ओली सुकी मच्छी असल्याशिवाय कडधान्य देखील असतात, घरगुती वस्तू देखील असतात. आता आपलं शिरायचं आहे म्हणजे आपण बघितलं की ऑफिसमध्ये आलो होतो आपण. एकदम छान वाटतं बघा. असं मच्छी मार्केट आहे ना तर तिथे बघा पंखे वगैरे सर्व आहेत, लाईटाची वगैरे सोय आहे. आणि मार्केट पण बघा एकदम छानपैकी टकाटक आहे. हे टकाटक मार्केट बघण्यापैकी मी पहिल्यांदाच आलो की अशा टकाटक मार्केटमध्ये. बघू या जरा युद्ध झालेलं आहे आतमध्ये. अरे वा, बॉम्बस्फोट आहे का काय? नाही बघा, हे शिवड्यांची एकदम ही झाली होती. शिवड्यांची भांडणं झाली होती. माणसं म्हणजे मासे पण भांडण करतात ना. बघा मासे पण भांडण करतात. बघू शकतो आपण हे शिवड आहे शिवड. अरे अरे बाबा. कसं होतं की आता आपण एक गाणं ऐकलं होतं की 7 समुद्र गोरबायांचं 7 समुद्र खारं, 2 माशांची झोंबी. पण इथं सगळे शिवड्यांची झोंबी लागलेली आहे. बघली ना आपण कशी झोंबी लागली. मला पण वाटतं युद्ध बिद्ध असं म्हणजे काय होतं का काय. परंतु बघायला गेलं तर आपल्या शिवड्यांची झोंबी लागली आहे. माणसाची पण झोंबी लागते आणि शिवड्यांची पण झोंबी लागते. आता आपण फक्त आता रिव्ह्यू घेऊया कारण आपण आलो होतो खास सुक्या मच्छीसाठी. परंतु ओली मच्छी आहे की नाही हे मला माहिती नव्हतं. परत आपण पाहिजे तर ओल्या मच्छीचा एक विशेष ब्लॉग बनवू. जर तुम्ही बघायला गेलं ना तर बाजारामध्ये छानपैकी आहे. बघा बाजाराचं व्यवस्थापन बघा, पाणी वगैरे सर्व काही उपलब्ध आहे. आणि आता सगळीकडे मासले. आता कसं की मी म्हटलं ना की सुके मच्छीचा ब्लॉग होता विशेष म्हणजे. आणि आता ओली मच्छीचा आपण नंतर भाव काढू. आपण फिरूया हलू 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 हलू. भरपूर प्रमाणात आहे छानपैकी. आणि विविधपैकी व्हरायटीमध्ये मासले दिसते इथे. बघितलं तर बघा गोल 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 फिरलं तर चारही बाजूने मासले दिसते. आणि माणसाची गर्दी देखील तेवढीच आहे. हो, इथं जर आपण बघितलं तर या मासली मार्केटमध्ये बघा ग्राहकांना पण टेन्शन नाही कारण सगळीकडं फॅन एकदम चालूच असतो. आणि मासले देखील व्हरायटीमध्ये मिळते. आधी समुद्रातली मासली, स्थानिक मासली, सगळे काही. असा आहे आपला या वडखलचा मासे बाजार. आणि इकडे आपण आलो तर चिलापी म्हणजे इस्रायल, चिलापी, फंटूस अशी विविध प्रकारची नावं आहेत. काही ठिकाणी इंग्लिश मासा, काला मासा. आता काला नाही, हे गोरा मासा आहे. सगळीकडं बघा गर्दी बघा किती बाजारामध्ये. कसं होतं मला माहिती नव्हतं की वडखलच्या या आठवडे बाजारामध्ये ओली मच्छी देखील मिळते. परंतु हा ओली मच्छीचा जो मार्केट आहे ना तर तो रोज चालू असतो. म्हणजे त्यांची वेल असते सकाळपासून. मला माहिती असतं जरी ओले मासलीचं इथे बाजार आहे तर मी ती देखील तयारी करून आलो असतो. तर आता आपण कसं आहे की विशेष सुके मासलीवर आपण जास्त म्हणजे इम्प्रूव्ह केलेलं आहे, जास्त भर दिलेला आहे. कारण कसं आहे की इथून येणारा जास्त माणूस हा सुकी मासली येईल म्हणून मी सुके मासली जास्त इम्प्रूव्ह केलं आहे. बघूया नेक्स्ट टाईम मी परत एकदा येईन आणि इथल्या ओले मासलीवर देखील मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. त्यासाठी मी पुन्हा येईन. अरे वा मामा परत भेटला तुम्ही, 3 वेळा भेटलात. अरे वा वा, खरंच आता तुम्ही आज माझे ब्रँड अँबॅसेडर झाला तो. बघतो कॅन्डी. बघू शकतो आपण छोटासा कपड्यांचा मॉल आहे इथं. बरेचशी माणसं आहेत इथं कपडे वगैरे विकायला. काय आहेत आता कपड्यांच्या बऱ्याचशा गोष्टी करत बसतात तर आपण होऊ मंगलदास मार्केट.
हा हा काय काय कपडे आहेत आपल्याकडं? 150 रुपये काय? बघा 150 रुपये. काय टी शर्ट आहे काय? बघा हाफ टी शर्ट आणि फुल टी शर्ट पण 150 रुपयापासून स्टार्ट आहे इथं. आणि या छोटे पॅन्टी पण बघा 150 रुपयाला आहे तिथं. आणि ट्रॅक बघा ट्रॅक 200 रुपयाला आहे. अरे वा वा, मामाकडे भरपूर काही गोष्टी आहेत विकायला. काय स्वस्त आहे म्हणून सगळीकडे एकदम गर्दी पण तेवढीच आहे बघा इथं. वाव. तो की एक असा मला आठवडे बाजार भेटला ना, तर तिथे तुम्हाला मी खरोखर सांगतो की अगदी आपण म्हणजे कम्फर्टेबल झोनमध्ये जाऊ. का बोला? कारण कसं आहे की बाजारामध्ये रेडीमेड कपडे येतातच, मग ते मापानुसार असतात. कोणमध्ये ढगलन झाला, कोणमध्ये कसा लांब झाला, कोणमध्ये तोकडा झाला. परंतु मला मापानुसार कपडे जर पाहिजे असतील ना, तर तुम्हाला कुठे लागता? आपल्या शिंप्याच्या दुकानात. शिंपी म्हणजेच आपला टेलर, म्हणजे मी मराठीमध्ये बोलो शिंपी. टेलर्स हा इंग्लिश शब्द आहे. बघूया आपण. छानपैकी आहे. म्हणजे कसं त्याचं दुकानबद्दल तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला जर शिवलेले कपडे पाहिजे असतील तर तुम्ही नक्की तिकडे येऊ शकता. जसं की आपण कुलाबा मार्केटला गेलो होतो, तिथे पण एक शिवलेला म्हणजे शिवणारा कपडे शिवणारा माणूस होता. आता आपण आपल्या माणसाला जरा फेमस करूया, म्हणजे कसं होईल की बरं वाटेल जरा. बरं झाड आहे, कारण कसं आहे मच्छीवाले फक्त हप्त्यातून एकदा असतात, परंतु झाड मात्र कायमस्वरूपी असतं. आणि तिथंच आहे बघा ओम साई टेलर जेंट्स स्पेशालिस्ट. वा, प्रोप्रा मंगेश म्हात्रे. अरे वा, आपला आगरी माणूस. कोमल आणि दिलदार अशी ओळख म्हणजे आपल्या आगरी माणसाची असते. अरे वा वा, नमस्कार नमस्कार. काय कपडे शिवून मिळतात आपल्याकडे? आणि तिकडे काय रेडीमेड पण मिळतात? रेडीमेड म्हणजे रविवारचा बाजार असतो ना आपला. रविवारचा पण बाजार असतो? म्हणजे आज शुक्रवार आहे. लावतो आम्ही. ओके ओके. रविवारचा कुठला बाजार असतो? इथेच इथंच बाजार असतो काय? इथेच. ओके, हा, ओके. म्हणजे शुक्रवारचा बाजार तसंच रविवारचा बी बाजार आहे. ओके ओके ओके. आठवडा बाजार असतो. आणि शिवून पण कपडे देतात मस्त. तुम्ही राहिलेत ना, म्हणून तुम्हाला विशेष याच्यामध्ये घेतलेलं आहे मी. अरे, बघा छानपैकी गळ्यामध्ये टेप आणि समोर मशीन. आणि आता सगळं स्मार्टफोन आले. जरा आधुनिक टेलर आहे. टेलरला पण आधुनिक व्हायला पाहिजे शेवटी काय. बरोबर आहे ना? हा हा हा, मस्त. हा, आता बघा इथं जेंट्स टेलर आहे आणि इथे लेडीज टेलर आहे का? हा, वा वा वा. तिकडे जेंट्स टेलर आणि तुम्ही लेडीज टेलर. ओके ओके. ब्लाऊज वगैरे सर्व काही शिवतात? अरे वा वा, छान. ब्लाऊज आणि ड्रेस पण शिवताय? ओके ओके. बघा बघा छान असं दुकान आहे बघा. तिकडे शिवलेलं ब्लाऊज वगैरे आहेत आणि म्हणजे हे पण रफूची कामं पण करताय. ओके ओके. मस्त मस्त वाटलं तुम्हाला दोघांना भेटून हो. हा, यांचा बघा श्री स्वामी कृपा टेलर्स. अडखल पेन पण इथे मिळतो काय तर मुंबई हलवा आणि चणे फुटाणे वगैरे. चणे फुटाणे, गोड शेव वगैरे सर्व काही मिळतं. आणि बघा बालुशाही, ही जत्रेतली मिठाई तुम्हाला आठवेल इथे. आणि बघू शकता आपण. आणि कितीला आहे याची किंमत? बघा 5-5 रुपयापासून स्टार्ट आहे. आता 5 रुपयामध्ये काहीच येत नाही, पण 5 रुपयाला इथं चक्क मिठाई येते. चला आणखी जाऊया आपण पुढे. मच्छी मार्केट आपण फिरतोय बघा. मच्छी मार्केट बरोबर तुमच्या इतर गृहोपयोगी वस्तू देखील छान छानपैकी मिळतात बघा. उंदरानं पालवण्यासाठी गोळे आहे तिकडे आपल्याकडं. आणि बघा आपलं वॉलेट वगैरे सर्व काही ATM वगैरे ठेवण्यासाठी. आणि भांडी पण आहेत बघा. आठवडे बाजारची भांडी म्हणजे विशेष भांडी असतात तिथे. आणि स्टार्टिंग कशी आहे सगळ्यापासून? बघा 10 रुपयापासून स्टार्ट आहे. म्हणजे 10-20 रुपये वगैरे सर्व काय. तुम्हाला काय नेलकटर लागले काय लागले तर प्रत्येकाची वस्तू म्हणजे किंमत नको विचारायला. आणि प्लास्टिकची भांडी देखील इथे विकायला आहेत बघा. म्हणजे काकू तीच आहे, फक्त तिचे 2 स्टॉल आहेत तिथे. आणि इकडे पिशवे वगैरे सर्व काय आहेत. आठवडे बाजार हे नुसतेच आठवडे बाजार नाही. मी सर्वप्रथम हा असा आठवडे बाजार बघितला. म्हणजे कसं आहे आठवड्याला हा मोठा बाजार भरतो, परंतु म्हणजे दर दिवशी अशा गोष्टी चालूच असतात. काही दुकान चालूच असतात, तर ते दुकान आपल्याला बघायला आलं. सर्वप्रथम आपण तिथं लेडीज जेंट्स टेलर पाहिलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे की आपला शृंगार, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना की बघा व्हिडिओची सुरुवात कशी केली आहे की घरची लक्ष्मी बी खुश तर तुमचा संसार खुश. त्याचप्रमाणे शृंगार हा महत्त्वाचा असतो. तो म्हणजे काय की बांगड्या. आपण बैरदेवाच्या पालखीमध्ये बघा छोटीशी जत्रा असेल तिथं बांगड्या भेटल्या जातात. आता मोठ्या बाजारात इथे आता आपण बांगड्या पाहायला मिळतात. तिथं बघा हिरव्या कलरच्या बांगड्या दिसतात एकदम छानपैकी. आणि ते या बाजारामध्ये बांगड्याचं देखील दुकान आहे. आणि आता विशेष म्हणजे बांगड्या ह्या जास्त ट्रेंडमध्ये येतील, कारण आता ते गाणे नुकताच रिलीज झालं होतं. लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल. अरे वा वा, बघा पण लाल कलरची बांगडी कुठे दिसत नाही मला. हा आहे ती बघा लाल कलरची बांगडी शेवटी भेटलेली आहे छानपैकी. म्हणजे राहू दे चला, त्यांचा गाणी वेगळा होता, पण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये जास्त हिरव्या कलरची बांगडी ही जास्त फेमस आहे. आपण मी सांगितलं की लाल कलरची बांगडी, पण आपल्याकडे जास्त हिरवी कलरची बांगडी जास्त फेमस आहे. आणि बांगडीवाले किंवा आपले जे कुंकू कालमणी वगैरे काय असतात म्हणजे त्या विकायला आल्यात की गावातले स्त्री वर्ग विशेष हा आनंद असतो. आता मी फक्त काय त्यांचं दुकान पण दाखवलं आणि जो स्त्री वर्ग आनंद उपभोगतो तर तो देखील इथे मी दाखवतो. मस्त वाटतं की प्रत्येकाचा चेहरा आनंद देणारा एक कारागीर म्हणजेच आपला बांगडीवाला. चला तर सुरुवात झालेली आहे आपणास छानपैकी. बघा इथे कुंड्या वगैरे सर्व काही विकायला आहे. तिथे घर बांधलं आणि घराला चांगल्या खिडक्या असल्याने काही खिडक्यामध्ये या कुंड्या न्यायला विसरू नका अजिबात. म्हणजे कसा
या काकांनी छान संदेश दिलेला आहे, झाडे लावा झाडे जगवा. आम्ही डोंगरावर झाडे लावून थकलो, आता तुम्ही घरामध्ये झाडे लावा. बरोबर आहे. हां, ही कशी आहे कुंडी स्टार्ट? बघा 40 रुपयापासून स्टार्ट अशा या कुंड्या आहेत. म्हणजे जसे तुम्ही मॉडेलमध्ये हां 30 रुपये पण काय, हे बघा ही 30 रुपयाला आहे कुंडी. बघा 30 रुपये कुंडी. म्हणजे मी जास्त याच्यावर काय फोकस केला की झाडे लावा झाडे जगवा. आणि काकांकडं बघा भांडी वगैरे सर्व काही प्लास्टिकच्या बॉटल वगैरे. आता उन्हाळा येत आहे, पाणीसोबत जरूर न्या कुठे फिरायला जायचं असलं तर, कारण पाण्याची फार गरज आहे. या काकांचं कौतुक करावं किती तितकं कमीच आहे. कारण बघा आपलं ऑक्सिजन मिळण्यासाठी त्यांनी झाडाच्या कुंड्या ठेवल्यात. आणि विशेष म्हणजे आपल्या उन्हाचा त्रास नको होईल म्हणून पाण्याची बॉटल ठेवली आहेत विकायला. पाण्याची बॉटल कशी स्टार्ट आहे? 25 रुपयापासून. हां बघा 25 रुपयापासून स्टार्ट आहे. हां, आणि इतर भांडी देखील काकांकडं आहेतच इथे. इथे बघा टिफिन वगैरे आहे. काकांनी बघा म्हणजे ऑक्सिजन, पाणी आणि अन्न याची सगळी सोय आपल्याला केली आहे. ज्या मूलभूत गरजा आपल्याला लागतात त्या. मस्त, धन्यवाद काका. काकांकडे आपण जर बघितलं आणखी तर स्टीलची भांडी देखील विकायला आहेत. बघू शकतो आपण. चला गिरायकांना ते हँडल करा. हां बघा जुन्या काळातील म्हणजे पूर्वी मिलमध्ये हा आपण टिफिन न्यायचो इथे. बघू शकतो आपण काकांकडे स्टीलची भांडी देखील आहेत. आणि छानपैकी डबे वगैरे सर्व काही विकायला आहे. तर स्टीलची भांडी कशी आहेत, किलोवर आहेत की कशी आहेत? किलोवर पण आहेत आणि नगावर पण आहेत. नगावर पण आहेत. ते डबे किलोवर असतील ना? डबे किलोवर आहेत. हां हां हां, ही बघा ही नगावर आहेत. ही स्टार्टिंग कशी आहे? 30 रुपयापासून. बघा 30 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 30 रुपये 20 रुपये समोरचे भांडे. हां बघा 20 रुपयापासून स्टार्ट आहे. 20 रुपये 30 रुपये असा त्यांचा भाव आहे. 15 रुपये असे हां हे बघा ही 15 रुपये वगैरे. आहेत आपल्याकडे आहेत. आणि इकडे बघा डायरेक्ट कटिंगचे पण वस्तू आहेत. म्हणजे कसं भाजी कापायला वगैरे वस्तू पाहिजे, एकदम सर्व काही संसार देखील इथं आहे. आणि आता आपला कसा पावसाळ्यात आहे, चपलांची गरज जास्त लागेल. आणि विशेष म्हणजे या चपलांची जास्त गरज लागते. सुंदर सुंदर अशा चपला आहेत भाईकडे विकायला. भाई पण एकदम मस्त की टिका विका लागून एकदम. अरे वा, एक नंबर पोझिशन. भाई आवडली आपल्याला. भाई कशा चप्पल स्टार्ट आहेत? बघा 180 आहे. म्हणजे 150 रुपयापासून स्टार्ट अशा चपला आहेत. आणि या स्लीपर बघा स्लीपर 120. हां बघा स्लीपर 100 रुपयापासून स्टार्ट आहेत. सांगताना 120 सांगतात पण परंतु किंमत आपली कमी देखील करतात. बघा भाईचा चेहरा लक्षात. भाई दर शुक्रवार असतो इथं? ओके ओके, दर शुक्रवार असतो भाई इथे छानपैकी. आणि इकडं आपलं तर भाईच्या बरोबर ताई देखील आहे. अरे वा मस्त. भाईकडं जेंट्स आहेत आणि ताईकडं लेडीज आहेत. विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत तिथं. बघा सर्वांना परवडेल असतं. कारण कसं आहे की आठवडे बाजारात येणारा माणूस हा परवडेबल हिशोबामध्ये येतो. आपण किंमत बघली तर तुम्हाला प्रत्येकाला परवडेल. माणसं देखील तेवढीच हजेरी लावत असतात तिकडं. ही स्टार्ट कशी आहे? बघा 100 रुपये पण स्टार्ट आपल्या लेडीजच्या चपला वगैरे आहेत तिथे. छानपैकी आहे, मस्त वाटलं.